नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. 2-3 दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल सगळीकडे किती छान वातावरण होतं ना. अगदी जल्लोष, उत्साह, मुली एकमेकींना अक्षरशः कॉंग्रॅच्युलेशन करत होत्या. खरं तर असं वाटत होतं की मुलीच जिंकल्यात. सगळीकडच्या ज्या काही महिला आहेत किंवा ती एक त्यांची एक प्रकारची जीतच होती. आणि इथून मागे तुम्ही मला खरं सांगा, तुम्ही कधी टीम इंडिया पाहिली का? वुमन्स पाहिले का? कदाचित पाहिलं असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु मुलींसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी सुरू झाली. मुलींवर आता थोडंफार पालकही सपोर्ट करतील की तू इंडियासाठी खेळू शकते किंवा तू पुढे जाऊ शकते. एक चांगला मार्ग सुरू झाला. पण हे कधी होतं? ज्यावेळेस तुम्ही जिंकता, ज्यावेळेस तुमच्याकडे काहीतरी दिसतंय, हां हे तू करू शकते, हे तुला जमतंय, आणि ते प्रूफ करण्यासाठी तो विजय गरजेचा असतो. बरोबर ना? तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. काय झालं ना, डेली मला हॉस्पिटलला कधी कधी म्हणजे जावं लागतं आणि बरेचसे डिलिव्हरीचे पेशंट असतात आजूबाजूला. डिलिव्हरीसाठी ट्रीटमेंट घेण्यासाठी किंवा डिलिव्हरी होत असते, हे डेली चालू असतं. आणि काल एक डिलिव्हरी झाली, तर मुलगी झाली. तर ते जे आई वडील होते थोडेसे नाराज झाले, किंवा ती काय आजूबाजूचे जे काय पालक होते, त्यांचे वडीलधारी व्यक्ती होते, थोडेसे नाराज झाले ते मुलगी झाली म्हणून. आणि आमच्या ज्या काही मावशी होत्या, म्हणजे ज्या कामवाल्या मावशी असतात बघा हॉस्पिटलमध्ये, पेशंटला हेल्प करतात, तर त्या पटकन बोलून गेल्या त्या पालकांना, किती छान तुमच्या घरी लक्ष्मी आली आणि तुम्हाला भरभरून आता आनंद भेटणार आणि तुम्ही आनंदी व्हा, खुश व्हा. तुम्हाला मुलगी भेटली म्हणजे तुमचं नशीब अक्षरशः म्हणजे भारी झालेलं आहे आता. आणि ते हसले, थोडेसे रिस्पॉन्स दिला मावशींना. आणि मग त्यानंतर माझ्याकडे आल्या. मी म्हणलं, बाप रे, तुमचं एवढं वय, आता त्या मला वाटते 60-65च्या आसपास असतील त्या. म्हणलं, तुम्हाला तुमच्या वयाच्या लोकांनी सुद्धा असा विचार करावा का मुलगी पाहिजे? जुना काळ तर कसं होतं तुम्हाला माहितीये. तर मला त्यांनी सांगितलं, मॅडम मला 4 मुली आहेत आणि त्या 4ही मुलीनंतर मला एक मुलगा झाला आणि त्या मुलांनी काल आत्महत्येचा प्रयत्न केला. का? तर दारूच्या नशेमध्ये. मी ऐकून शॉक झाली. बाप रे. म्हणे, मॅडम माझ्या ज्या मुली आहेत ना, त्या मला रोज फोन करतात, मला भेटायला येतात, माझ्या जवळ बसतात, माझी चौकशी करतात आणि मला ना एक वेगळाच आनंद देतात. परंतु माझा जो मुलगा आहे ना, तो रोज दारू पितो, घरच्यांना त्रास देतो, इतकं टेन्शन देतो की तो संध्याकाळी घरी कसा व्यवस्थित येईल. आणि हे लॉकडाऊन नंतर खूप वाढले त्याचं पिणं, त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची चिडचिड, आणि खूप तमाशे करतो. आणि त्या अचानक रडायला लागल्या. मलाही खूप वाईट वाटलं. म्हणलं, बापरे. मग त्या सांगायला लागल्या की मॅडम कसं आहे ना, तो झाला ना त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी गाव जेवण दिलं होतं. माझ्या आईने मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता. काहीतरी 2-3 महिने सतत देवाला जाणं, तिथं काहीतरी म्हणजे देवपूजा करणं वगैरे, असं काहीतरी त्यावेळेस काहीतरी केलं असेल त्यांनी. आणि बघा आता, म्हणजे मी रोज त्या मुलासाठी आज तरी तो चांगला वागेल, आज तरी तो बरा राहील, हे विचार करून करूनच मी म्हातारी व्हायला लागली आता. म्हणजे मी म्हातारी आहे, पण त्या विचारानेच मी इतकं टेन्शन येतं मला. आणि माझ्या ज्या 4 मुली आहेत ना, त्या मला इतका आनंद देतात, मला भेटायला येतात, एक दिवस सुट्टी काढतात, माझ्यासाठी बसतात. आणि 4ही पण जॉब करताय बरं, सगळ्या वेल सेटल आहे. फक्त त्या ज्या मावशी आहेत ते थोडासा टाइमपास म्हणून जॉब करतात, असं काही नाही. पण सांगायचं तात्पर्य एवढंच की मुलगी झाल्यानंतर फारसा कोणाला आनंद होत नाही, आणि मुलगा झाल्यावरती वंशाचा दिवा, किती काय काय, म्हणजे असे असे शब्द येतात ना प्रत्येकाच्या तोंडातून, आणि चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद की मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. पण तुम्हाला खरं सांगू का, मुलं आहेत, पण मुलं जर व्यसनाच्या आहारी गेले ना, तर ते नसलेली बरी. ती मुलं त्या बायकोचाही म्हणजे संसाराचं वाटोळं करताय. त्याला 2 मुलं आहेत, त्या मुलांचंही भविष्य खराब करताय, आणि स्वतःही नशेच्या आहारी जाऊन स्वतःचंही आयुष्य तो खराब करतोय. मला एकच सांगायचंय की नशेच्या आहारी जाऊन तुम्ही तुमच्या कुटुंबाचं किंवा तुमचे जे काही नातेवाईक आहेत, जे तुमचे घरातली लोक आहेत, त्यांचं वातावरण खरंच डिस्टर्ब करू नका.
तुम्हाला जायचंय, तुम्हाला काय करायचंय ना ते तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा. कोणाला त्रास देऊ नका प्लीज. पटतंय ना?